कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर पद्धतीने नोकर भरती झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून 24 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती मयूर पाटील यांनी दिली। बाजार समितीच्या नोकर भरती प्रक्रियेत सभापती, संचालक मंडळ आणि माजी सचिव यांच्या नातेवाईकांना आणि परिचित उमेदवारांनाच प्राधान्य दिलं गेलं। बेकायदेशीर आणि सर्व अटी शर्तींची पायमल्ली करून ही सरळ सेवा भरती केल्याचा आरोप पाटील यांनी केल्याने ही नोकर भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरती संदर्भात मी नेहमीच विरोध केला होता। कारण विरोध करत असताना जी बाजार समितीची आर्थिक परिस्थिती होती, ती परिस्थिती डबघाईला आली होती आणि आस्थापना खर्च होता हा 50% वरती गेलेला होता। त्याच्यामध्ये ही सरळ सेवा भरती करणे म्हणजे बेकायदेशीर होते आणि सर्व अटी शर्तीचा याच्यामध्ये भंग होत होता। त्याच्यामुळे मी नेहमीच या भरतीला विरोध केला आणि आताच मी मागील महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय इथे याचिका दाखल केलेली आहे। कारण याचिका दाखल करताना माझं म्हणणं एकच आहे की ही भरती करताना तेथील माजी सभापती असो, संचालक मंडळ असो आणि माजी सचिव असो, यांनी सर्वांनी मिळून ही फिक्स भरती केलेली आहे। या भरतीमध्ये तेथील सभापती असतील, संचालक मंडळ असतील, माजी सचिव असतील, यांच्या नातेवाईकांना व यांच्या परिचयातील उमेदवारांनाच इथे प्राधान्य देण्यात आला। तेथील इंजिनियर्स असो, तेथील कामगार असो, त्यांच्या मुलांना तिथे प्राधान्य देण्यात आला आणि 2 वर्षापूर्वी तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी मुलं तिथे कामाला होती, त्या कॉन्ट्रॅक्ट बेस मधील मुलांना सुद्धा त्या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात आलं। माझं तिथे एकच म्हणणं आहे की ही भरती करत असताना ही भरती ही बेकायदेशीर आणि सर्व अटी शर्तींचा भंग करून ही सरळ सेवा नोकर भरती केलेली आहे। विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण।